मथुरे नगरी हो मथुरे नगरी मथुरे नगरी मथुरे नगरी हो मथुरे नगरी मथुरे नगरी हो मथुरे नगरी मथुरे नगरीचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र विक्रम आज मी खूप आनंदात आहे कारण माझी लाडकी बहीण देवकी हिचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात वसुदेवासोबत करण्यात आला त्यांच्या हक्कासाठी मी होतो परंतु काळाने घाव केला आकाशवाणी झाली विजाची फुलाने कौसा सावध कौसा अरे दुष्ट कौसा असा करवाल एवढ्या मारून तुझा होय कौसा तुझा हाड वेग गोकुळा आनंदाने वाढत आहे कौसा तुझा विनाश होय कौसा तुझा विनाश होणार आहे सावध हो कौसा सावध हो नाही या हौसाचा मथुरे नगरीचा मृत्यू नाही आकाशवाणीवर बात करण्यासाठी वसुदेव देवकीची 6 बाळे भित्तीवरून मारून टाकली 7वा नंबर पुरीला गेला आणि गोकुळात आनंदात वाढत आहे या काळ्या कृष्णमालेसाठी अनेक योद्धे पाठवले अकरासूर बकासूर काल्यवान यांना देखील त्यानं जगाड केलं या काळ्याचा काहीतरी बंदोबस्त आपल्याला करायला पाहिजे चालून गोष्टी
शुभम भाऊ तू बोल नुसते या काळ्या दुष्टाने तुमच्या महाराजांना खूप सतावून सोडलं आहे. या काळ्याला मारण्यासाठी आपल्यालाच निघालं पाहिजे. बोल नुसते चला चला त्या काट्याचा काहीतरी बंदोबस्त करूया. धन्यवाद रसिक हो, धन्यवाद. आपल्या सर्वांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक. अरे काना तो आणि इथे हो राधे, आज सवंगणावर दिवस लागावा असे वाटले म्हणून आलो. अरे काना मी तुला एक विचारू का? हो राधे, विचार ना. अरे काना मी येते हे तुला कसं काय समजतं? राधे, ज्या ज्यावेळी तुझ्या पावलांचा स्पर्श या भुजलाला होतो त्यावेळी तो राधे मला जाणवतो. राधे, माझ्या मूर्तीलाही लाजवे असा तुझ्या पायातील पंजरांचा झुम झुम असा आवाज माझ्या काळातून माझ्या अंतर्मनात जातो. आणि राधे, तो आली की मला चावल देतो. राधे, अरे श्रीरंगा किती करी दंगा तुझ्या नादाने राधाई मावरली तुझी मुरली ऐकुनिया मानवे सरले तुझी मुरली ऐकुनिया मानवे सरले. अरे श्रीरंगा किती करी दंगा तुझ्या नादाने राधाई मावरली तुझी मुरली ऐकुनिया मानवे सरले तुझी मुरली ऐकुनिया मानवे सरले.
हल कोंबड्याने बांधली संपली रात हो कोंबड्याने बांधली संपली रात अंबरती वासरे बाईच्या गोठ्यात हो पाखराचा बाई झाला विलात हो पाखराचा बाई झाला झोमेदार अगं ए हिरा तारा चंद्रा अगं चला 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 आपण सगळे बाजूला जाऊ हो हो बावड्याने
घेतलं का काय सगळं वाळा वाचलं नाही ठीक आहे मोठं सुटत होतं हो ग ते आपली मावशी तिला मी हात मध्ये विसरून गेली बघ मार बाबा दुसरं कोणाला मावशीला बघ अरे राधे मी ऐकलं हो का मग हा देतो हो मागल अरे तू तरी मला अगं मावशी अगं मावशी काय ग अगं येतेस ना अगं हो ग मी जरा हे सगळं आवडते आणि मग येते आता यायला सवय का लगेच बरं बरं ठीक आहे येते ना या मावशीला तुम्ही हाक मारिना अगं या मावशीला तुम्ही हाक मारिना येते येते आता लवकर पोरी येते आता लवकर आहे कमरेचा आजार त्यात झाले बाई बेजार आहे कमरेचा आजार त्यात झाले बाई बेजार माझ्या हातात आली ग काठी माझ्या हातात आली ग काठी माझ्या हातात आली ग काठी बशी बशी येते तुझ्यासाठी तारंगाला येते तुझ्या पाठी तारंगाला येते तुझ्या पाठी तारंगाला येते तुझ्या पाठी अगलाच नाही त्याला माझ्या पोटी तो हा मुलगीदार माझ्या पोटी तो हा मावशी एवढा गमशील काय सांगायचं मी तुम्हाला लाकडं बिकडं पुढे पुढे येत होते मेले सगळं अर्धवटच बोलला सगळं आठवून आलं म्हणजे भारी पेंटून पाहिजे ठेवले बघ कसली का मावशी हा लाकडाची सांग मावशी हा कुठं लाकडाची बारी घेऊन हा लाकडाची कुठं झालं घेऊन दादा तुझं बंटी लावायला दारूची कसली बट्टी ग अगं मावशी तुला सगळं शोभतं का ग आता पंडू जायला काय दिसत
याला परत पालखीला मात ह्या गल्लीत नाच दिले. कोण मावशी? अगं पंडू अबोक मावशीचं वाचला आहे तो. काय का? अबोक मावशी या गल्लीत ना मला काय माहिती वाडगाची शेणकं येतात शेणकीतच पडली ना. सकाळ पण मावशीत नाही आले तिथं वाट बघत म्हणून आता रस्ता बदलून वरून आले. हो का मावशी? मग काय सांगायचं तुम्हाला मला म्हाताऱ्या तुम्ही कसं काय बोलवलं का ते. अगं मावशी आम्ही शाळेतून गेलो मथुरेच्या बाहेर चाललो आम्हाला मथुरेच्या माताला जायचं रस्ताच माहित नाही बघ. तसा अजून कसं सांगायचं सांग मावशी असंच. मला समजतं म्हाताऱ्याची गरज काय तुम्हाला. अगं मावशी आम्हाला रस्ता नाही माहित बघ. रस्ता नाही माहिती काय. हो का मावशी? म्हणजे मला कुठे रस्ता माहिती आहे. अगं मावशी तू तर मथुरेला जायचीस तुला रस्ता माहित नाही असं कसं. तिथे मी वरती तिथं होतो दत्त्या नाव घे मला म्हणाला खाली आलाच नाही वाटते. खरीतला दत्त्या काय दिसतोय ना. हा हे मावशी हो अगं ते महेंद्र सनगरे आहेत ना त्यांचा तुझ्यावरती जीव आलाय बघ. मुंबईतील रहिवासी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं नाव घ्यायचं त्यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. महेंद्र सनगरे उर्फ हिरव्या. मावशी घे एक सुंदरचं नाव. कुत्र्याला म्हणतात बोलतो ना यू यू. कुत्र्याला म्हणतात बोलतो यू माहिती तुम्ही मला आवडतो म्हणून आय लव्ह यू. आवडलं ना. हा नाहीतर रागवायचे परत. मग नामदेव पण काही दिसत नाही ना. या दोघांना मला लाडक्या बहिणीचे पैसे माझ्याने नामदेवला पाठवता बुलेट घे. अगं मावशी हा? आपल्याला मथुरेला उशीर होत आहे आपण तर राहू दे आधी मला नामदेव खाता दिसू दे. माझी बुलेट नाही आले गावातनं. नाही धावण्याला आले नामदेवला बुलेट घेऊन पाठवलाय. अजून काय बुलेट पण आले हे तुला आडवं झालं वाटतं तिथे. अगं मावशी कोण? अगं नामदेव का माझा बुलेट घेऊन गेला खायचा आला येत नाही अजून. अगं मावशी येत असेल बघ असं अर्धवट असेल तो. आपण जाऊया का बेगी बेगी हो का मावशी जाऊया. घेतलं काय नेसलं काय ते सांगाल की नाही. अगं मावशी ते काय सांगायलाच पाहिजे का गं? नाही माझा भंडरा कसा आपला. मावशी माझा रस्ता होतो बघ. असं काय होतं बाजार. बाजार. ठीक आहे मावशी सांगते. अगं मावशी मी घेते दूध आणि ठेच चालली बाजाराला. सगळ्याचं थिएटर आहे काय तिकडं वाकड्याकडे कोणतं नाही म्हणजे इकडेच वाटतं. सगळं कलाबाबांच्यात वाटतं सगळं. आणि ठेच चालली बघ बाजाराला. तर तिथं तुमच्या काय बोलता तू. हा होय काय. अगं मावशी आम्हाला दादा विचार घेतलंस काय घेतलंस काय तू तरी सांग काय घेतलंस. माझं काय नाही ग तुमच्यात थोडं थोडं घेतलंय. अगं मावशी काय? अगं तुमच्यातला दही दूध लोणी सगळं एकत्र करून घेतलंय. अगं मावशी आणि म्हाताऱ्या प्यायला काय 2-3 दिवसाचा घाला वासच येतो कोण जवळ पण येणार नाही. हा असं झालंय. आपण जाऊया का बेगी बेगी. मावशी जाऊया. चला आपण जाऊया बेगी बेगी. हॅलो मावशीने बबलू डांगे यांचं नाव घ्यायचं आहे. बकेटात बकेट बकेटात फेस. बकेटात बकेट बकेटात फेस. बबलू डांगेंचं नाव घेते. यांच्या अंगावर पण एक नाही केस. अंगावर म्हटलं अंगावर. तुला जावे नाही का पुरून एका रात्रीचं गाणं घेऊया की बाजारात. सयानो तुडुंब भरलाय अवघड आहे वाट सयानो चढा यमुना अवघड आहे वाट कमरे वरती हा गोरसाचा कमरे वरती हा गोरसाचा तुडुंब भरलाय वाट
धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आता जे गाणं झालं त्या गाण्यासाठी आमच्या नमन मंडळाचे सदस्य सन्मान श्री गीतेश सदानंद सनगरे यांच्याकडून या गाण्यासाठी सयानो सराय मुना अवघड आहे कमरे मराठी हा मोरचा कमरे मराठी कुडुंबावर नाही अवघड आहे वाट सयानो जरा यमुना अवघड आहे कमरे वरती धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आपल्या सर्वांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक.
धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली कौस राजा तो नातला पार झालाय भूमीवरी त्याचा भार झालाय भूमीवरी त्याचा भार धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली कौस राजा तो नातला पार झालाय भूमीवरी त्याचा भार झालाय भूमीवरी त्याचा भार धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली कौस राजा तो नातला पार झालाय भूमीवरी त्याचा भार झालाय भूमीवरी त्याचा भार देव गेले क्षीरसागरी सांगितली कथा निसारी वाचवा तुम्ही श्रीहरी हो मोहना येतला तर देव कोटी वाढला यशोदेचा मोठी दिला वाटताना झालाय भूमीवरी त्याचा भार झालाय भूमीवरी त्याचा भार धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली कौस राजा तो नातला पार झालाय भूमीवरी त्याचा भार झालाय भूमीवरी त्याचा भार ज्या ज्यावेळी या भूतलावरती संकटे आली त्या त्यावेळी त्या देवगणांनी दैवी शक्ती रूपी धारण करून त्या संकटावर मात केली. संकटकाळी गोकुळवासियांचे रक्षण करण्यासाठी त्यांचा मी तारणहार बनलो. अशी त्या त्यावेळी मी अनेक रूपे धारण केली. अशा एक नव्हे तर अनेक रूपे माझ्यातून घडून माझे रूप कृष्णमन साध्य झाले. तसेच युगायुगाच्या टाईम मी अनेक अवतार धारण केले. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम असे असून मी गोवर्धन सुरुवात करतो. बोला पुंडलिक वरदान. आले लक्षात. आज 16,360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजार चालला आहे. त्यांचा रस्ता आपण रोखला पाहिजे. परंतु ही कामगिरी आपण न करता आपल्या सोबतच्या पेंड्या आणि सुदामा यांना सांगूया. अरे पेंड्या, अरे सुदामा. अरे आलो येतो सुदामा मी सांगे श्री हरी हो येतो सुदामा मी सांगे श्री हरी हो आम्ही संगणे सारे Oh
हरे राम बोलावी तो संगती धारी हरे राम बोलावी तो संगती धारी हरे राम बोलावी तो संगती धारी बोलन समेत निसला सांगशी सदा अरे म्हणजे आकाश तशी कानावर आली रे म्हणतोय काय देवानं असतील तसं हे बोलणार मग तसाच तो आला. अरे जसा होतो तसा आलो मग पहिलं देवांना भेटूया. चलकट देवाच्या मी प्रणाम असो. आशीर्वाद असो. तेवढ्या घाई बोलवण्याचं कारण अरे पेद्या, अरे सुदामा, आज 16/307 गोपीगावांचा मेळा थाट माट करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्यांचा रस्ता आपण रोखला पाहिजे, परंतु ही कामगिरी मी तुमच्यावर सोपी आहे. तत्पूर्वी आपण यमुना डावावरती चेंडूबडीचा खेळ खेळूया. चेंडूबडीचा खेळ? अरे भरपूर दिवस खेळणार नाही ना. अरे होय रे, मग खेळूया. चालेल खेळूया. देवानो तुम्ही पुढे लावा, आम्ही चेंडूबडी घेऊन येतो. ठीक आहे. अरे ते जाऊ दे, मग हात मारल्यावर मी होतो तसं धावत आलो. तू मागून काय करत होतो देवबाजू? मी गुराशी चांगली तेवढीला मला चांगली. होय, बायको काय घरी खाना करते काय होत डायरेक्ट आपल्या नुसती पानपटी उठल्यामध्ये गावात बघायचं सोडा, गावा गाई सोडा, कुठं आणि राहत जाऊ अशीच रे दोरत लावते ती. उशीर झाला. गडग्या हा बघितलं तर जातात वाचलं. हा 5 गाई, 4-5 वाजले, 5 गाई. आणि सगळे मिळून गेले होते गडग्यात रे. मी सर्व बदलतो भेटलो जास्त होतो बसून आपली होती. स्वतःच्या गाडग्यात की दुसऱ्याच्या गाडग्यात असल्या? म्हणजे कुठे जास्त दुसऱ्याच्या गडग्या. हा बरोबर. त्यांना माहित नसतं. हा मग गेलो आलो आणि 2 वासरं चुकली. काय गाई पण गडग्याच्या उडी मारून गेली. 4 गाई बी झाल्या, म्हातारी बितारे होत्या रे चालत वाटण. आणि 2 गाई वासरं उडी मारून गेली. मी ते काढून गेलो. अरे वय होती, मी उडी मारली, पूर्ण माझी घटना ही गेली ना रे. सांगता पूर्ण चालतं. असा कसा मला घरी गेलो. हा बायको दारात. अरे बायको दारात घरती माझ्या अशी मी गेलो, पाणी बिनी प्यायलो. मागं बघी किती पिधी असतं. वासाने म्हटलं झालंय कसं पुसलं तो अंट. अरे मागं बघी विधीमध्ये असतं काय झालं तरी कसं जल्लो मी थोबाडतं. तर मग ते मागं बघा असाच मी खुशीत रे. हा मी म्हटलं पुढे नाही जाता मागं म्हणजे तुमच्या मागं बघा. म्हटलं वसाडे मला काय डोळ्यात मागं हात तरी फिरून बघा. अरे पूर्ण हात लाल झाला माझा. सगळी साले गेली. चालली गेली निर्गुंडाच्या ह्याच्यावरनं. मग आता तेल बी लावणार आहे. तेल बी लावलं म्हणून आले लाडावर रे. हा आता म्हणजे दूध पिवा. दूध पिवा आताच मध्ये गरम केलंय. काय काय तिला समजत नाही. अरे दूध म्हणजे दूध म्हणजे म्हातारलं दूध गरम केलं होतं. मला जाता पिऊन जावा. माझा गैरसमज झाला रे. ना ती रागत आलीला हा मला हसत आली ती. मग शेवटी गेलो. त्या असू दे, हा आपण अन्न खरं चेंडूपळी खेळूया म्हणतो. बरोबर आहे. बरोबर आहे. दोघं आणि देव आपल्या बरोबर तिसरे अजून आपल्या बरोबर लागणार सोंगडी. झालं म्हणजे काय मैदान का आपलं थोडं लहान आहे काय ते. मग आता काय बोलवतोस कोणाला? अंड्या बंड्या कंड्या, अंड्या बंड्या गांड्या, अंडू बंडू गंडू असे 3 जण आहेत. हा त्यांना बोलूया. पण येते तुझी माहितीची ओळख जवळची आहे. तू बघ हात मारून. अंड्याला बोलू कंड्याला काही पंड्याला. अरे अंड्या गांड्या बाजूला आलं ते बोबडे बिबडे बोलून रे लगेच येतात ते. अरे बोबड्या, अरे बोबड्या. अरे काय रे? अरे लवकर ये देवाने काम. अरे देवानी कामगिरी संपवली आहे. छत्री आल्यावर सांगू रे. अरे नकली काय नकली कथली. आलो आलो. आले लवकर. हा गाई वासर वासर
त्या यमुना तीरावर गाई वासर वासर त्या यमुना तीरावर गाई वासर वासर त्या यमुना तीरावर गाई वासर वासर त्या यमुना तीरावर गाई वासर वासर त्या यमुना तीरावर गाई वासर वासर त्या यमुना तीरावर गाई वासर वासर त्या यमुना तीरावर गाई वासर वासर त्या यमुना तीरावर गाई तुरई सरिता आणि घेऊन मायावर गाई वासर वासर त्या यमुना तीरावर गाई वासर वासर त्या यमुना तीरावर या कानाचा आम्ही गवळ्याची बोल आम्ही गवळ्याची बोल आम्ही गवळ्याची खेळ मांडुनी दिनवर खेळ मांडुनी दिनवर खेळ मांडुनी दिनवर खेळ तिथावर धावत नुसतं दाजीत नाचतात त्यांना दाढी त्याला माहितीच वाटतं अरे शिकवलं जातं ते हा बॉडीगार्ड कसला आहे पण का देंग्या देंग्या हा देंग्या हात देंग्या काय बोलले काय बोलला हात देंग्या आणि हात देंग्या देंग्या हा देंग्या हा देंग्या अरे देंग्याने देंग्या बरोबर आणलं आपल्याला बेरोजला जल्दी खराब जायचं आपल्याला बरोबर आणलं बरोबर आलं काय करते नेण्यासारखं नाही कुठं अरे अरे परवा एसटीन गेलो होतो हा 50 रुपये हरवले तुला ते कसं काय पडलं एवढं काय भांग प्यायला होता का फाटका काय अरे सगळं फाटक आधी हा म्हणायला लागला माझ्या 50 रुपये हरवले 50 रुपये हरवले सगळ्यांना पाठवणार सांगे अरे मुसलमान बसलेला हा या अल्लाह बिस्मिल्लाह वल्लाह अरे मला वाटलं त्याला 20 मिळले अरे तो म्हणतो 30 किनार आहे काय 20 मिळाले का 30 अरे ना बोलत टाका आवाजची मांडलो अरे 20 मारला तुझी 50 देणार नोट होती अरे मी त्याला तर 20 मिळले अरे 20 मिळले बरोबर आहे तो देवाला म्हणला या अल्लाह बिस्मिल्लाह 20 मिळले तुझं देवाचं नाव आहे अरे तो 30 कुठे गेला तसं विचारली त्याला काय बोलता 20 मिळले तेव्हा मला 20 कुठे गेलो मग आता पुढे पुढे जातो तिथं तुला शिवून गेली अरे इथं पाहता आता खाली गेला अरे बाबांनो आपल्याला खेळायला जायचं आहे आलो ना तयारी जाऊया आप बोलत ना काय की अरे बाबा काहीतरी बोल आधी घेऊन आलाय तो 50 घेतो हा सत्त 50 नाही अजून त्याला अजून मागत घेतली होती तिकडं आता जाऊ तो रस्त्याचं झाडाला वाटते नंतर 50 ते 25 रुपये द्या इमान आहे Huh?
हल धन्यवाद रसिक हो, धन्यवाद रसिक हो. त्या यमुना डोहात राहणारा कालिया नाग, त्या नागाच्या विषाने पशु पक्षी पाणी पितात, त्या विषाने मरत असे. त्याची जळ तरी झाडापाण्याला लागतात, झाडे वेली ओमे सुटतात. आणि हेच श्रीकृष्णाच्या लक्षात आले. श्रीकृष्णाने यमुना डोहातील कालिया नागाचे गर्भहरण कसे केले. चला तर पाहूया. श्री अग्नेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ आपल्या समोर सविनय सादर करत आहोत. कालिया वर्धन आमच्या नमनाचं खास आकर्षण श्री अग्नेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ आपल्या समोर सविनय सादर करत आहोत. कालिया वर्धन वर्धन बॉल बिल आणलायस ना? बॅट पण बरोबर तयार करायला वाटतं तू. अरे ना उठा ना त्याच्या ऑफिस उजाळा खेळायला सुरुवात करूया. अरे मी पाहिला तुम्ही काय काळजी करू नका. त्या यमुना डोहाचा चेंडू मी स्वतः घेऊन येतो. आजपर्यंत तिथे गेलेलं गाडी वासरू कोण आलेलं नाही करत. अरे सगळ्यांना डॉक्टर सगळे म्हणून जातात. अरे सगळ्यांना तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आणतो तो चेंडू. मोठा शेषपणा आहे आतमध्ये. कार्यानं राहतो.
हे अच्युता, तुझा पराक्रम पाहून माझं गर्वहरण झालं. हे अच्युता, आता तूच सांग मी काय करावं. अरे कालेनागा, तू हे यमुना डोह सोडून समुद्रात निघून जा. ठीक आहे अच्युता, ठीक आहे. धन्यवाद रसिको, धन्यवाद. निश्चितच इथे आमचे गौरवदादा गोताड उपस्थित नसतील, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत आम्हाला चांगली साऊंड सर्व्हिस देणारे आमचे राहुल कळबटे दादा एक सुंदर साऊंड इथे आपल्या व सोबत हर्षद कळबटे, राहुल कळबटे व हर्षद कळबटे सुंदर सादरीकरण व सर्व सहकारी यांना सुद्धा मंडळाच्या वतीने आभार मानून पुढील कार्यक्रमाकडे वळतो. हे राधे, अगं चल बाजाराला उशीर होतोय. अगं तारा, अगं हिरा, चला का पोरीनो, आपण बाजारात जायचं ना. हो ग,
आणि चांगलं बोला. बोले चांगलं बोला. आपण चांगलं पण बोले. मावशी चांगली बोला. अगं मग झळकून मागणं आहे बघ. चांगलं बोला. औषध चांगलं लागे बघ, काय तर जास्तच बोलतोय. मावशी चांगलं बोला. तू करेल तुला अधिक चांगलं. अरे जांभला कधी होतेस ना त्याला पावसाला खाऊन मावशीला तुला कुठलं अहो, छोटा रंग बदलतात असणार तिनं मावशी तुला रंग बोलते. असं काय तिथं तुंब कसं ते आपला डोळे कसं आहेत ते मग आता उंडी तुलाच पाहिजे का? गोड ठिकाणी आवडतो. ए काय नाही आमच्या मावशीला काय झालं? उंडी तिथं आता तुला आता बोलतो. ए त्या नादाला जास्त मागू नकोस. आपण त्या नादाला लय करायची मावशी चांगली बोलते. चांगली बोलते ती त्यांचं समजेल तुला कधी तू कोण करते. खूप झालं करते कधी करते तर होते. बोबड्याचं नाव तरी घे. आधी मोदन या मावते. बोबड्याचं नाव तर बोबड्याचं नाव नाही रे. अंड्या अरे त्या गे हा कोण बारका मुलगा? ए हा तुझा ओळखून देता. हा तेंग्या आणि हा तेंग्या. अरे नवीन दिसलं म्हणून विचारलं मग. अरे आता चालत ते होय का? काय आजर? मी नाव घेऊ की अरे नाव घे तू तरी घे मावशी मागे राहिली समजली वाटते ती. ऐक बरं. बोल 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 बाबा बोल. सूर चांगला असेल तर गाण्याला येते गोडी. हे बरोबर आहे. एक नंबर. सूर चांगला असेल तर गाण्याला येते गोडी. तेच बरोबर. राजाचं नाव घेतो. कशी वाटली आमची जोडी. शिरा पडल्या तुमच्या तोंडात. शिरा आजीवन शिरा खावा. टाकीचं वेल्डिंग करून. काय करू वेल्डिंग बेटा तार कुठलाय त्याची वेल्डिंग करायला. तुझ्या गाडी थोडी कशी दिसेल. अरे असं मारला तर मारलं तेवढं हो का मावशी? अरे मावशे तुम्ही सांगशील ती कोण जाणती आहे तर शाणे पण आहे. जाती म्हणजे साठी काठी. जाणती साठी काठीचं आहे तुला अनुभव माझं नाही. ऑपरेशन कधी केलं डोळ्याचं. अरे ती घ्या तू. देत पुढे तुला माहित नाही तू तशी काठी घ्या डोळ्यात. साठी झाले काठी आली हातात तरी अजून तशीच असा देत बोलते. काय ते रस्त्यावर चालू जी मारल्या दिसतोय. अरे नपाड इकडे या. माझ्या अंडीला कुणी मारलं. नाव घेत सत्य भाऊचं. आता काय बोलत नाही. सकाळी काय बोलला ना तर आग म्हणून येतो का. असू दे. त्याचा पप्पा पप्पा हे गपरे अरे हा मलिक कसा कोणाचा रे? हे मावशी नाव घेते. सत्य भाऊ बोलणार नाही काय. ससा रे ससा दिसतो बसा. ससा रे ससा दिसतो बसा. खरे तर दत्त खातो पान थुकतो पचा पचा. आपलं पहिली गोष्ट म्हणते की या ससा ससा दिसतो कसा कापूस पिऊन झालाय कसा. हो का मावशी? आपण जाऊया मग. अगं राधे आजपासून मथुरेला जायचं नाही. तुम्ही कोण म्हणाला आमच्या मथुरेला जायचं नाही? कोण नाही. आम्ही तुझ्यावर समजते. अगं मावशी काय बोलत बघ जरा. आजपासून गोकुळीचं दही दूध लोणी मथुरेला घेऊन जायचं नाही. गोकुळातच जायला पाहिजे. अरे तुमचं दूध नाही माठातलं दूध. मग असं तुझं समजतो.
आधी चांगलं बोल तुझं तू पाणी वगैरे येते. अरे पाणी मिक्स करून देते. 2 पेलं दूध, 3 पेलं पाणी. अरे गंडवते ती. आधी तुला अरे स्वतः फुगलेलं की भांग मारते. त्याला बसूया सांग चंगल्या बोले बघा मावशी जाऊया बेगी चंगल्या बोले तरी बघा पण बघ बोबडे आपण जाऊया की एक शानी जाणती गवळण आहे त्यांच्यात. पण आम्ही सर्व गवळणी बसले का ते बघून ये. हे ग्राउंड बॉल ये एक राऊंड मारून ये आणि इथेच ये परत. जागावर जरा असं गुलगुलू करत. आता जाता आता जा. बसले का तुला? आता जातो अरे आता आता जातो पाहत घेतं ते. ए बसलं काय आणि थेडी बसत नाही ते तुला बसावं लागेल ना मावशी सगळं उभे? हाती सोडली? ए, बाबा, उशीर होतोय. बसूया. चल चल आपण ही ताकद. मावशी तर आपण मथुरेला जाऊया. तुम्ही सांगितलं गव्हर्नमेंटचा रस्ता प्रतिबंध करून त्यांना ठीक आहे संगणन तुम्ही गोकुळात मागायचा. ठीक आहे. कोण? राधे उभी राहा. आपण कोण? राधे मी श्रीकृष्ण भगवान आहे. श्रीकृष्ण म्हणून असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा बिंबीरा मस्तीरा सोन्याच्या विटेत हरी हरी करत असतात राहतात. राधे जसे मला अवतार धारण करावे लागतात तसतसे तुम्ही मला प्रकट करावे लागतात. सांगा तुमच्या जन्माच्या खुणा. मग राधे एक माझ्या जन्माच्या गुन्हा. राधे पहिला अवतार मत्स्य, दुसरा अवतार कूर्म, तिसरा अवतार वराह, चौथा अवतार नरसिंह, पाचवा अवतार वामन, सहावा अवतार परशुराम, सातवा अवतार राम आणि राधे आठवा अवतार मी वसुदेव आणि देवकीचा पुत्र श्रीकृष्ण भगवान. अगं मुलीनो हे तर खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण शरण जाऊया. तेव्हा मी शरण आली. राधे काय झालं गाणं? राधे तुम्हाला 7व्या अवतार दिलं वचन मला या 8व्या अवतार पूर्ण करायचं आहे. ठीक आहे गाणं. पूर्वी जन्मीच्या वचनासाठी जन्मलास देवकीच्या पोटी राजा होनी तव चरणाला सुखवी संकट फेरे समजून आता जगे
चालू कार्यक्रमासाठी आलेलं पारितोषिक मला फार सतावून सोडला आहे. आकाशवाणीवर बात करण्यासाठी वसुदेव देवकीची 6 बाळे भिष्टीवर आपटून मारून टाकली. 7वा गर्भ तोडला गेला आणि 8वा काळा कृष्ण गोकुळात आनंदात वाढत आहे. मथुरेमध्ये येणारी काही दुखवली याचा देखील त्या कार्टाने बंदोबस्त केला. काय करावं काही सुचत नाही. चालू बसते
असेच गोकुळात जा आणि त्या वसुदेव देवकीच्या कार्ट्याला आमच्या समोर हजर करा. जा, निघा. मामांच्या प्रणव असो. धिक्कार असो कार्ट्या. मामा काय झालं एवढं चिडायला? काय झालं तू मला विचारतोस? मजूर देणारा खरेदी कोणी? तू कार्ट्या बंद केलंस त्याचा मला बदला घ्यायचा आहे. कार्ट्या ये आपण मला तू खेळूया. ये बाळा ये. अरे कंस मामा एवढा गर्व करू नकोस. तुझा अंत हा जवळ आला आहे. ये चालून दोस्ते या समाचार कार्ट्या ये आपण मला इथे खेळूया. ये
हल 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गवळणीचा भाग संपलेला आहे. आता रानातले